सध्या उभे आहोत मिरकरवाडा बंदरावर आणि याच मिरकरवाडा बंदरावर गेल्या 2 दिवसांपासून जे काही अनधिकृत बांधकाम सुरू होतं किंवा अनधिकृत बांधकाम उभं राहिलं होतं त्या अनधिकृत बांधकामावर मत्स्य विभागाने बुलडोझर चालवला आहे आणि संपूर्ण जे काही एकरामध्ये ही जागा आहे आणि या जागेवर मोठ्या प्रमाणात झोपड्या असतील, पक्क बांधकाम असेल, विविध माध्यमातून अनधिकृत बांधकाम उभं केलं होतं आणि या विरोधात मत्स्य व्यवसाय आणि बंदर विभाग मंत्री नितेश राणे यांनी याची गंभीर दखल घेतली होती आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने कारवाईला वेग आला होता। मुंबईतून खास यंत्रणाचे काही अधिकारी असतील, वरिष्ठ अधिकारी असतील, त्यांना देखील या ठिकाणी रत्नागिरीत पाचारण केलं होतं आणि संपूर्ण या अनधिकृत बांधकामाची माहिती घेतली होती। त्यानुसार सर्व मच्छीमारांना नोटिसा बजावल्या होत्या की ज्यांचं हे अनधिकृत बांधकाम आहे त्या सर्व मच्छीमारांना नोटिसा बजावल्या होत्या आणि त्यानंतर कारवाईला सुरुवात झाली। आपल्यासोबत आहेत मत्स्य व्यवसाय विभागाचे उपायुक्त भादुले साहेब, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। साहेब नमस्कार, आपण खास मुंबईहून इकडे आला आहेत आणि विशेष जबाबदारी आपल्यावर आहे या सर्व मिरकरवाडा बंदरातील अनधिकृत बांधकामासंदर्भातली जे काही बांधकाम पाडायचं होतं त्यासाठी आपली नियुक्ती या ठिकाणी आपल्याला विशेष देखरेख करण्यासाठी किंवा विशेष अधिकार देऊन आपल्याला ते थांबवलेलं आहे। काय सांगाल आपण? मिरकरवाडा बंदरामध्ये जवळपास 319 अतिक्रमणं झाली होती। त्याच्यामध्ये झोपड्या, कच्ची बांधकामं, काही चिऱ्याची बांधकामं होती आणि ते बऱ्याच वर्षापासून ते अतिक्रमण होतं आणि गेल्या 4 दिवसापासून याबाबतची कारवाई चालू होती आणि त्याच्या पूर्वीपासून या सर्व लोकांना कायदेशीर नोटिसा देण्यात आल्या होत्या आणि त्यानुसार इथल्या स्थानिक लोकांनी ज्यांचे इथे झोपड्या होत्या त्या लोकांनी सहकार्य केलेलं आहे। जवळपास 70% लोकांनी स्वतःहून त्या झोपड्या उठवलेल्या होत्या। उर्वरित जे अतिक्रमण होतं ते काल दिनांक 28 रोजी निष्कासित करण्यात आलेलं आहे आणि 100% जे अतिक्रमण होतं त्या अतिक्रमण हटवण्यात आलेलं आहे आणि आता आज त्याचा जे उरलेला जो मलबा आहे, कचरा आहे, ते हटवण्याचं काम चालू आहे। त्याकरता जवळपास 7 JCB आहेत, 6 डंपर आहेत आणि 2 क्रेन देखील आहेत आणि या माध्यमातून हा मिरकरवाड्यात परिसरात झालेला 10.80 हेक्टरमध्ये झालेलं जे अतिक्रमण होतं ते पूर्णपणे आज हटवण्यात आलं। जवळजवळ 11 हेक्टर जागेत हे अतिक्रमण होतं। एक फार वर्षापासून ही अनेक स्थानिक नागरिकांची मागणी होती की जी शासनाची जागा आहे या शासनाच्या जागेवरचं अतिक्रमण आहे हे दूर व्हावं आणि खऱ्या अर्थाने त्याला आज स्थानिकांच्या मागणीला न्याय मिळाला आहे आणि मिरकरवाडा बंदराने मोकळा श्वास घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरामन शुभम पवारसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।